आणि आता थेट नाशिकमध्ये जाऊयात। समता परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यानंतर भुजबळ बोलतायत। आपला सगळ्यांची ही जी दैवत आपण मानलेली आहे त्यांना मी प्रणाम करतो। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि एवढेच नाही, अनेक जे आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेकांनी जे आहे या देशासाठी, समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं। असे सगळी या सगळ्यांना आपण वंदन करूया आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ही सगळी मंडळी इथे आलेली आहे। मला असं वाटतं तुम्ही कॅमेरा सेट करा आणि खाली बसून या। सेट करा आणि बसा ना खाली, आणखी जरा चेक करा पाहिजे। आणि इथे जे आहे जी मंडळी आलेली आहेत आपल्या समोर, हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो आहे, आपण इथे काही हजार माणसं असतील, आत आहेत, बाहेर आहेत, परंतु लाखो करोडो माणसापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर ही जी मंडळी जी आहेत ना ती महत्त्वाची आहे। म्हणून थोडंसं आपण जरा समजून घ्या। ह्या स्टेजवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, समोर सुद्धा पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माची माणसं आहेत, वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आहेत, ते वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे लोक आहेत आणि एवढीच आहेत अशातला भाग नाही। माझ्या समोर बसलेले जे आहेत, निदान आणखीन तुमचे सगळेच आहात, 60-65 लोक असे आहेत, भगिनी आणि माता आणि बंधू, की ज्यांना बोलायचं होतं, पण काय करू, त्याच्यासाठी 2 दिवसाचं आपल्याला शिबिर घ्यावं लागेल। परंतु मी आपल्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतो की अतिशय कमी वेळेमध्ये आपण ह्या सर्व घटकातील सगळे लोक आलेले आहेत। म्हणजे आमच्या माजी आमदारांपासून तर सगळे आलेले आहेत। पांडुरंगराव अभंग जे आहेत आमचे माजी आमदार आहेत आणि अनेक जे आहेत मागे आणि पुढे असलेले हे भविष्यातील आमचे आमदार बंधू आणि भगिनी। खरं तर काल मी नाशिकच्या लोकांना सुद्धा भेटलो आणि येवल्याला, लासलगावला गेलो। लोकांच्या मन जरा खिन्न होते आणि आज काही लोक आले, मला सांगायला लागले, चांगले लोक, की साहेब, येवला लासलगाव मतदारसंघामध्ये कुणीतरी गेल्यासारखी एक अवकळा जी आहे ही सगळी पसरलेली आहे, दुःखाची। सगळे लोक दुःखात आहेत, त्यांना समजतच नाही, एक फार मोठा शॉक जो त्यांना बसलाय, तो अजून त्यातून ते बाहेर येत नाही। मी काल खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे, धीर देण्याचे, पण ही गोष्ट फक्त येवला लासलगावचे नाही, ही गोष्ट तमाम महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीयांची, दलित असतील, आदिवासी असतील, हिंदू, मुस्लिम, सगळं, ओबीसी, सगळे अनेक माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेले जे आमची मराठा समाजाची आमची मित्रमंडळी, ती आमच्या लोकांना विचारतात, साहेबांचं असं कसं काय झालं, त्यांना सुद्धा अजून ते डायजेस्ट होत नाही की हे असं होऊ शकतं। या सगळ्या धक्क्यामध्ये अजूनही आपण लोक आहात, पण आपणच आहात अशातला भाग नाही। अख्ख्या देशातून फोन चालू आहेत, मेसेज किती आहेत आणि काय आहेत, काही मेसेज मी पंकज, समीर, अमुक तमुक आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना उत्तर देतात,
सगळ्यांना उत्तर देता येणं शक्य नाही. पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या शहरात या, आमच्या जिल्ह्यात या, आमच्या राज्यात या. सगळ्यांची मागणी सुरू झाली. कधी कधी अशा काही गोष्टी होतात, एखादी घटना अशी घडते की सगळी माणसं जी आहे, शांत असलेली माणसं एकदम पेटून उठतात. तसाच प्रकार जो आहे आज मला राज्यामध्ये दिसतो आहे. आपण जरी पेटवून जरी उठलात तरी आपण पेटवा पेटवी करायची नाही. मी तर काल परवा सुद्धा सांगितलं की तुमच्या मनाचं दुःख आहे, तुमच्या मनात जो एक निषेध जाहीर करायचा जरूर करा, पण शिवीगाळ नको, जोडे मारा, अमुक तमुक काहीही नको. काय गरज आहे त्याची? ही माणसं त्यांना समजतं काय चाललंय ते. ठीक आहे, राज्य करताना सगळ्यांना समजतं काय चाललंय. रोज सकाळी 8 वाजता जे आहे ना, राज्यात काय काय चाललं त्याचं ब्रीफिंग जे आहे ना मुख्यमंत्र्यांपासून होतंय सगळ्यांना, काय काय कुठे कुठे काय काय झालंय. त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमचा निषेध दाखवता, त्याच्यामध्ये थोडासा संयम पण ठेवायला पाहिजे. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या की आपल्याबरोबर तसे मागासवर्गीय आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, मुसलमान आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. इथे सुद्धा अनेक बसलेले आहेत. इथे सुद्धा माझ्या समोर वरती आणि खाली बसलेले आहेत. मतदारसंघातील माझ्या निवडणुकीचं सारथ्य ज्यांनी केलं ते सगळा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते, ज्यांना आजपर्यंत शिव्या खाव्या लागतात फोनवरून, मेसेज. आणि आता परत आणखी मग काय झालं, काय झालं तुमच्या भुजबळांचं वगैरे, सगळेच काय डोळ्यामध्ये अश्रू त्यांच्या येतात. मोठी मोठी माणसं आहेत. त्यामुळे असं समजायचं नाही ही माणसं सगळी आपल्या बरोबर आहेत. अरे आपण एवढंच काय, महात्मा ज्योतिराव फुलांबरोबर सुद्धा काम करताना सावित्रीबाई फुल्यांचं जे काही शाळा निघाली ती भिड्यांच्या वाड्यात, म्हणजे भिडे ब्राह्मणच होते. अशा अनेक, एक नाही दोन नाही, अनेक ब्राह्मण जे आहेत, चिपळूणकरांपासून सगळे अनेक वेगवेगळे जे आहेत, परांजपे वगैरे, त्यांनी मदत केली ना. पण काही लोकांची मनोवृत्ती जे अनेक लोकांची मनोवृत्ती जी कोत्या छोटी असते, काही थोडे तरी लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे समजदार असतात, की त्यांना वाटतं की नाही हे बरोबर नाही, हे चूक आहे. महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शाळेला विरोध करणारे हे तुमच्या आमच्यातले सुद्धा लोक होते. आणि कट्टर जे बाकीचे आपण जे म्हणतो ना ते सुद्धा होते. पण सपोर्ट करणाऱ्यामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माची जी आमची फातिमा बी शेख सुद्धा होती. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या जागा देणारे जे आहेत ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा होते. त्यामुळे सगळेच आपले दुश्मन आहेत नाही. आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. ज्यांना हे समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे त्यांना माझा विरोध आहे. जात पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शेवटी आरक्षण हे असं आहे काय आणि कशासाठी आहे? मी ते किती वेळा सांगितलं. आरक्षणाने एका दिवसात, एका वर्षात, 5 वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटत नाहीत. आणि सगळे प्रश्न सुटले असते तर आमचे दलित आणि आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभेत, विधानसभेत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्याला कितीतरी दलित समाजाचे आहेत कलेक्टर, SP सापडतील, आदिवासी समाजाचे सापडतील. पण आज आहे या झोपडपट्ट्यात गेलं तर तेच माझे गरीब बांधव दलित आदिवासीच सापडतात. पण असा एक भ्रम करून दिला की बस आरक्षण मिळालं की ताबडतोब सोन्याची कौल आपल्या घरावर बसणार आहे. आरक्षणाचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांचा होता. खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून त्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यावेळेला म्हटलं की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. म्हणजे काय?
सगळ्या जातींना जे आहे तुम्ही कामं वाटून द्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षण द्या, समान न्याय द्या. ही जी मागासवर्गीय मंडळी जी आहे ही हळूहळू पुढे येतील, त्याच्यासाठी त्यांना आरक्षण द्या. त्यातल्या काही लोक जे आहेत मोठ्या हुद्द्यावर जातील, आणखीन त्यांच्याबरोबर इतर लोक जातील. ही प्रक्रिया हळूहळू होती. 5,000 वर्षातील या जातीचं जे त्रांगडं सगळं सुरू आहे या देशामध्ये, आणि हजारो जाती ज्या आहेत त्यातल्या हजारो तर मागासवर्गीय, काही शेकडा असतील कदाचित की ज्या पुढारलेल्या आहेत. पण हे जर बदलायचं असेल चित्र तर त्याला वेळ तर लागेल. आणि म्हणून हे आरक्षण आहे. पण बरं, मराठा समाजाला आपण कधी विरोध केला आरक्षणाला? आतापर्यंत 3 वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा मुद्दा विधानसभेत आला, मंत्रिमंडळात आला. छगन भुजबळने पहिला हात वरती करा की त्यांना आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या त्यांना. काय चुकलं आमचं? मला आता मराठा समाजाचे अनेक जे आहेत, मी मागे सुद्धा सांगितलं, बाळासाहेब सराठे, एक कोण मित्र आहेत ते कोंढरे म्हणून अनेकांनी जे आहे त्यांना सांगितलं की हा प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हटलं सोडवायला पाहिजे, पण एकमेकावर कुरघोडी करू नको, एकमेकाच्या हक्कावर आक्रमण करू नको. त्यातील एका पुढाऱ्याने तर मला सांगितलं स्पष्टपणे, साहेब एका ठिकाणी जे आहे, जो आरक्षण जे आहे 128 मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण, त्याला ऍडमिशन मिळालं, काय नोकरीत असेल, धंद्यात असेल, शाळेत असेल. पण कुणबी असलेला आमचा 128 पेक्षा जास्त असलेला 132चा मनुष्य आहे, त्याला नाही मिळालं. म्हटलं का? कारण तिथे 136 वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता, म्हणून याला नाही मिळालं. आम्ही तेच म्हणतोय ना, अरे 350 पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर तुम्हालाही काही मिळणार नाही, इतरांचंही काही होणार नाही. वेगळं आरक्षण. आणि त्यातून त्यांना मी सांगण्यात त्यांचंच म्हणणं होतं की जो EWS म्हणजे इकॉनॉमिकल विगर सेक्शनसाठी 10% जे मोदी साहेबांनी दिलं, ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं 10% फक्त एकटा मराठा समाज 8.5% होता. एकटा मराठा समाज 8.5% होता. आणि तुम्हाला मी हेही सांगतो, हे मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले शांततेनं. त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार, वरती गेल्यानंतर राजस्थान, इकडे गुजर, जाट, सगळे जे कापू, हे सगळी जी आंदोलन होती ही 10% आरक्षण दिल्यानंतर संपले, कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? 10% आहे कोण? कारण एका आरक्षण एकदा मिळालं का दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान. मी सांगितलं पण त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजावून सांगा. मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करतायत, असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार आहे. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, अजिबात होता कामा नये, सहन करता कामा नये. आणि त्यावेळेला ते झालं.
आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर आणि धावत गेलो आणि उभा राहिलो. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले, नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा, कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा. नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी, जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत. हम एक है तो सेफ है अशा अर्थात. असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असलो तर. होय, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहीत नसेल काय, मीच त्यावेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आहेत आमचे जे आहेत ना शबीर अन्सारी साहेब, यांना माहिती आहे. दिलीप कुमारजी आले होते मंत्रालयात, त्यांनी सांगितलं भुजबल जी तुम माली समाज के है. मैं बोला हाँ. तो तुमको आरक्षण है. मैंने बोला हाँ. तो मैं बागवान हूँ, मतलब माली हूँ, तो मेरे को क्यों नहीं है. और मैं बोला बराबर है, तुम माली है तो तुमको मिळत आहे, तो मैं भगवान हूँ, बराबर आहे ना. त्यांनी मला सत्कार केला. मग जे कासार आहेत तिथे मणियार आहे, हे असे जे कुरेशी आहेत तिथे खाटीक आहे. आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब पण मला वाटतं होते, पवारसाहेब होते की विलासराव होते, विलासराव होते. आम्ही म्हटलं की मग ठीक आहे, ते पण गरीब आहेत, त्यांना आम्ही कुणाला विरोध केला नाही. ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेला फक्त 250 जाती होते, आता 450 जाती आहेत. पण हे आम्ही लढलो. आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहिलो. अनेक लोक जे आहेत लोकसभेला उभे राहिले, अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेला उभे राहिले. काय करावं आता आम्ही, एकेका ठिकाणी 2-2 लोक आपले उभे राहिले. कोणी काय विचार, अरे असं नाही ताबडतोब होत ना. ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं. तर ही माणसं जे आहेत निवडणुकीला उभे राहतात, मग निवडून येतात. तर हे सगळं आपल्याला हळूहळू शिकावं लागेल. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसतात. आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपले माणसं. तर त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही. त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे, ते काय म्हणतात सलाईनचे लावलेले जे इंजेक्शनचे सुया, आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहीत नाही, पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं, हा मनुष्य याला पाडा म्हणजे मला पाडा. खूप प्रयत्न झाला, त्याचा परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जवळ 60-70 हजार मतं माझी कमी झाली. पण तिथल्या सगळ्या लोकांनी, हिंदू मुसलमान, त्यात मराठा समाजाचे सुद्धा आमचे लढवई 5% का 10% काय असतील मतं ते आम्हाला पडलेच. परंतु संपूर्ण आदिवासी समाज, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण गुजराती मारवाडी समाज, संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि आज छगन भुजबळ तुमचा समाज. पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री बनणं एवढंच माझा काही काम नाही आहे. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. मी पहिल्यांदा राजीनामा दिला. मागच्या गाडीमध्ये
म्हणजे माझ्याबरोबरच बसले होते. बोलले, समीर भाऊ, त्यांना सारखे फोन, साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका. विचारा त्यांना, मी नाही केला उल्लेख, पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं, मी लढणार. 2.5 महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त माझ्याविरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले, त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिला. नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं. प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. श्रेष्ठत्व अनेक असतात, अनुभव हो तोही असतो, पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. आणि ज्या वेळेला याचं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार. पण तुम्ही दुःखात राहायचं काही कारण नाही. मी एवढंच सांगतो, कभी डर ना लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. हौसला तुम्हारा बुलंद रखो. अनेक गोष्टी आहेत ना. निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना आता परत. महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे. याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला. जा विचारा तिकडे आमदारांना. काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी. अरे लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे. महत्वाचं हे आहे. उलट काही लोकांचं म्हणणं आहे की नाही हे 1 नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे. पण ज्या शक्ती ते आता मी माझ्या इतर जे आहेत आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले, त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही. इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे. परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला. होकल लीडर्स पाहिजे आहेत, होकल मंत्री पाहिजे आहेत जे आमच्या साठी लढतील, आमच्यासाठी बोलतील. आणि एक लक्षात घ्या, ही लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊसमध्ये मी लढणार, त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है. रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ. गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत. उज्ज्वल साहब आओ, हम आपके साथ है, ताकत बढ़ाओ. आणि होय साहेब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आणि होय खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार. देश का नेता कैसा हो, ओबीसी का नेता कैसा हो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं. अधिवेशन सुरू होतं. सगळ्या राजस्थान पासून मुंबई सगळे बिहार सगळे लोक, किती लोक आले. अख्खं मैदान फुल. पाऊस पडला तरी बसले त्याच्यामध्ये.
पटना, बिहार 7 लाख लोकांचं मैदान आहे, गांधी मैदान. फक्त जयप्रकाश नारायण साहेबांचं सभा फुल, इंदिराजींची बांगलादेश आणि पाकिस्तान तुटल्यानंतर ती सभा, आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेची सभा. आपण पूर्ण मैदान भरलं होतं. लालूजी आणि इतर नेते जे आहेत बघत होते, तरी काय गर्दी आहे. राजस्थानात सभा झाल्या, आपल्या गुजरातमध्ये झाल्या, युपीमध्ये झाल्या, आंध्रमध्ये झाल्या, अनेक ठिकाणी झाल्या, गोव्यात झाल्या, सगळ्या अनेक ठिकाणी झाल्या. आपण आणि पुढे जाणार. जरा शांत राहा, जावं लागेल, ताकद एकत्रित करावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्रित उभे राहणार नाही, ताकद दाखवणार नाही, तोपर्यंत आपलं जे काही लोकांचे आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला. हे काय भुजबळ, त्यांना मला सांगायचं, मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब. एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. आता थोडंसं जे आहे, जी घटना थोडक्यात सांग. सगळ्यांनी ती घटना सगळ्यांना माहिती झालेली, काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. पण पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की हे यातील काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी ज्या वेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली, त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ उभे राहतील. शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे होते तिथे, फडणवीस होते, अजित पवार वगैरे सगळे होते बरोबर. तर त्यांनी सांगितलं की आमचा इथे सिटिंग कॅन्डिडेट आहे. शिंदे साहेब म्हणाले, तर त्यांनी सांगितलं की नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, मी त्यांना समजवतो. त्याच्यानंतर सगळे गप्प बसले. होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो. अर्ध्या वाट्यातून प्रफुल्लभाई पटेल, तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या, म्हणजे देवगिरीला. आम्ही गेलो. म्हटलं काय झालं बा अचानक एवढं. तर म्हणे असं झालं, रात्री 3 वाजेपर्यंत मिटिंग होती, काय आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत 1 वाजला होता काय. तर हा असा निरोप आहे. म्हटलं काय, मी तर तिकीट मागितलं नाही, त्या उन्हात आणत कुठेच होतात मतं मागायला. पण नाही म्हणे तुम्हालाच उभं राहा. म्हटलं समीर भाऊला उभं राहा. नाही तुम्हालाच उभं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार. मग म्हटलं 24 तास द्या, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं बाबा मला नको तुम्ही. ते म्हणे अजिबात हे काही चालणार नाही, तुम्हालाच उभं राहावं लागेल. आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा. म्हटलं बा ठीक आहे, राहतो उभा. आलो नाशिकमध्ये. सगळ्याच समाजाशी, सगळ्याच धर्माशी, सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले. प्रचंड कामाचं हे जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये, अगदी रस्ते असेल, फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, पुणेकर ट्रॉली असेल किंवा आणखीन बोट क्लब असेल, काही असेल ते सगळ्यांना. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार. साहेब तुम्ही उभे राहा. निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणखीन, आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील. अरे 1 आठवडा गेला, माझं नावच कोणी घेईना. 2 आठवडे गेलं, नावच आहे ना. 3 आठवडे झाले, नावं संपायची पाळी आली तरी नाव. 4 आठवडे झाले, आता
हे शेवटी 2-4-5च राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं, मला करा. मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो. उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही. पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही भुजबळ साहेब तुम्हीच उभे राहणार आहात. नाही बोलले. 10 दिवसांनी मग बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली. अरे मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची. घाई केली म्हणून सांगतात. बरं ठीक आहे जाऊ द्या. पुढे मग काय झालं, ते निकाल काय लागले त्याच्यामुळे याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. ठीक आहे, आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल. म्हटलं ठीक आहे, आता मी काय बोलणार, ठीक आहे जाऊ दे. दुसरी आणखीन एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती, सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते, मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ. ठीक आहे, तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. अरे पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना. हे असं सांगण्याची, एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे. अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना, आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना. मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? काय घर की मुर्गी दाल बराबर काय? नाही तुमची गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे. तुम्हाला लढावं लागेल, कारण अडचणीत आले होते त्या दिवशी. त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये. म्हटलं ठीक आहे बाबा, राहिलो उभा. काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारी आले, आंतरवेली सराटीचे, ते इंजेक्शन ते काय ते सलाईनचे, आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठवत्याला मिटिंग तिथे, लासलगावला मिटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही. यांच्या मिटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला. मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीनं लढले. आता ती हिमतीनं लढले. आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल. मकरंद पाटलाला मंत्री करायचं केलं मंत्री त्यांनी. त्या जागेवर तुम्ही जा. अरे म्हटलं कसं काय? अरे ते म्हणजे तुम्हाला जायचं होतं ना. जायचं होतं मग, पण आता काय वेळ काळ काय, आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असती ना. मग मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं, आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. दोन्ही ठिकाणी राहता येत नाही. पण तुम्ही राजीनामा तिथे द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं? नाही म्हटलं तरी काहीतरी 1.25 लाख मतं काहीतरी पडलेली असतील ना मला. काय करायचं त्यांनी? कोणाकडे बघायचं? कपाळ आपटून घेतील विचारे. मी म्हटलं हे काय होणार ना.
मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. प्रफुल्लभाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादांशी बोललो, अजितदादांना समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही. जे मला कळलं ते आज मी स्वतः सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केली. तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल फार. नाही ठीक आहे, आता हे जे झालंय ते झालंय. कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न उच्चारण्यात काय अर्थ नाही. मग याने केलं का, त्याने, कोणीही नाही. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो. कोण म्हणतं त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतं ह्या पक्षातील कोणी कोणीही सांगितलं नाही. उलट या सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं. या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय, असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखीन काय म्हणतात उद्धव ठाकरेंचे जे आले. और ते जाऊ द्या, बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष, तो सुद्धा ओपनली जे आहे, उघडपणे जे आहे सांगतोय. आता काय करायचं, मला एवढंच सांगायचं. ते ठीक आहे, प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे, हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे, कोण करणार. मंत्रिपद जे आहे, मंत्रिपद किती वेळा आली, मंत्रिपद किती वेळा आलीत आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षात सुद्धा बसावं लागलं, बसलो ना. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा. तर त्याचं काय एवढं काय दुःख. पण आता सरकार एवढं सगळं ओबीसीनी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का, हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे. हा प्रश्न आहे की का, कशासाठी, याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा, काय हेतू आहे असा, काय बिघडलं असतं. ठीक आहे, मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार. परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डासतंय. हे असं का, कुणासाठी. मला आपल्याला एवढंच सांगायचं, अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या, असं करा, तसं करा, येऊन करा, तेव्हा करा. सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे. मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लीडर्स आहेत, एल्गारमधले लीडर्स आहेत, त्यांचे फोन येत आहेत, आम्हाला भेटायचं, आपण चर्चा करायची. त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. देशातील, राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल. घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही. कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं ते मी करीन.
आणि त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा मी विचारात घेणार, करोच विचार. निर्णय घ्या साहब, हम सब आपके साथ हैं, आपने निर्णय लेना है. अरे भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मला सगळ्यांना सांगायचं आहे, मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो, मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं, मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं. मैं मौसम नहीं हूं, मैं बदल जाऊं. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना. हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए. मला आपल्याला हेच आपलं हे जे काय आहे निदर्शनं सुरू राहते. निदर्शनं कशासाठी करायचे? लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, मुख्यतः शक्ती एकवटण्यासाठी. या निखाऱ्यावर जी राख पसरलेली आहे त्याच्यावर फुंकर मारून परत एकदा ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी, पेटवण्यासाठी ती निदर्शनं पाहिजे. त्याच्या ते थांबणार नाही, पण त्याचबरोबर संयमाने सगळं काय करायचं. कुणाचा जास्त अपमान करायचा नाही, आपलं आपलं दुःख, आपलं आपलं निर्धार व्यक्त करायचं. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला की जिथे जिथे मला आता आमंत्रण येणार त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे. काळजी करायचं कारण मी आहे. मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मागासवर्गीयांच्यासाठी लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे. मी कुठल्याही आणि यात मी कुठच्याही दबावाला सुद्धा बळी पडणार नाही. लक्षात ठेवा. जिथे जिथे आपले प्रश्न, तुमचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, तिथे आपण सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहायचं आहे. मी तुमच्या बरोबर राहणार आहे. अनेक राज्यातले लोक आज इथे नाही आले, ते तुमच्या बरोबर राहणार. देशातले लोक तुमच्या बरोबर राहणार. पण तुम्ही हिम्मत ठेवा. ती हिम्मत तुमची ठेवा. वाट पहा. तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा. पुढे कदाचित आणखीन काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत. त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, करावा लागेल. तुम्ही सगळे यासाठी तयार आहात? 2 हात वर करून सांगा. तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार? सगळे लढायला तयार? रस्त्यावर लढाई होणार तयार? कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील, तुम्ही लढायला तयार? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा हा नाशिकमधला एल्गार आपण बघतोय. भुजबळांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. अगदी सुरुवातीपासून, राज्यसभेपासून ते आतापर्यंत, उमेदवारी मिळण्यापासून ते मंत्रिपदापर्यंतच्या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलंय. अनेकांना त्यांनी कानपिचक्या सुद्धा दिल्या आपल्या या भाषणामधून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.